आता आपण परमेश्वराचे 24 अवतार पाहू। तिसऱ्या अध्यायात 24 अवतारांची कथा संक्षेपाने सांगितली आहे। पहिला अवतार सनत कुमारांचा, तो ब्रह्मचर्याचे प्रतीक आहे। सर्व धर्मात ब्रह्मचर्य प्रथम येते। ब्रह्मचर्याशिवाय मन स्थिर राहणार नाही। ब्रह्मचर्याने मन, बुद्धी, चित्त, अहंकारही पवित्र होतात। ब्रह्मचर्याने अंतःकरण शुद्ध होत असते। म्हणून पहिले पाऊल आहे ब्रह्मचर्य। दुसरा अवतार वराह। वराह म्हणजे श्रेष्ठ दिवस कोणता? ज्या दिवशी सत्कर्म घडत असते तो श्रेष्ठ दिवस समजावा। सत्कर्मात लोभ विघ्न करीत असते। लोभाला संतोषाने जिंका। वराह अवतार संतोषाचा अवतार आहे। प्राप्त स्थितीत संतोष माना। लोभाला मारून प्रभू ज्या स्थितीत ठेवील त्यात संतोष माना। हे वराह अवताराचे रहस्य आहे। तिसरा अवतार नारदाचा, हा भक्तीचा अवतार आहे। ब्रह्मचर्याचे पालन केल्याने, प्राप्त स्थितीत संतोष मानल्याने साधकाला नारदाची म्हणजे भक्तीची प्राप्ती होते। नारद भक्तीचे आचार्य आहेत। चौथा अवतार नर नारायणाचा। भक्तीची प्राप्ती झाली तर भगवंताचा साक्षात्कार होतो। भक्तीने भगवंताची प्राप्ती होते। पण वैराग्याविना भक्ती असेल तर ती दृढ होणार नाही। ज्ञान वैराग्यासहित भक्ती असावी। भक्तीला ज्ञान वैराग्याची आवश्यकता असते। यासाठी पाचवा अवतार कपिल देवाचा आहे। ज्ञान वैराग्याचा। वैराग्य जीवनात उतरले पाहिजे। ज्ञान वैराग्यासहित भक्ती असेल तर ती नेहमी स्थिर होईल। सहावा अवतार दत्तात्रेय। वर दाखवलेले पाचही गुण ब्रह्मचर्य, संतोष, ज्ञान, भक्ती, वैराग्य आपल्यात येतील तर आपण गुणातीत व्हाल, आपण अत्री व्हाल। मग भगवंत आपल्या घरी येतील। वरील 6 अवतार ब्राह्मणासाठी आहे। 7वा अवतार यज्ञाचा, 8वा ऋषभदेवाचा, 9वा पृथुराजाचा, 10वा मत्स्य नारायणाचा। हे 4 अवतार क्षत्रियांच्यासाठी आहेत। 11वा कुर्माचा, 12वा धन्वंतरीचा, 13वा अवतार मोहिनी नारायणाचा। हे अवतार वैश्यांच्यासाठी आहे। प्रभूने वैश्यांसाठी लीला केली आहे। 14वा अवतार नृसिंह स्वामींचा। नृसिंह हा पुष्टीचा अवतार आहे। भक्त प्रल्हादावर कृपा करण्यासाठी हा अवतार झाला। भगवंताने नृसिंह अवतारात प्रल्हादावर कृपा केली आहे। प्रल्हादाच्या डोळ्यांनी पाहाल तेव्हा तुम्हालाही खांबात देवाचे दर्शन होईल। जय जय राम कृष्ण हरी।